नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता इंडियाला जाणार आहे आणि त्याची आमची शॉपिंग सुरू झालेली आहे. आणि म्हणजे 3-4 दिवसापासून मी चालू केलेलं होतं थोडंफार घेणं, आमचे चॉकलेट्स वगैरे काही ना काही, घरच्यांसाठी काही कपडे म्हणा, काही पण म्हणा, असं. हे आज मला पुन्हा काहीतरी घ्यायचं होतं म्हणून आलेले आहे. तेच मी तुम्हाला दाखवते थोडंफार. चला. हा असा एरिया आहे आणि मला ॲक्च्युली ना फर्स्ट फ्लोअरवर जायचं आहे, कारण तिथं ना किंडरन म्हणून आहे. कारण मी बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे, पण आज म्हटलं की तेच काम आणि आज मला सुट्टी आहे. चला. तर आता मी बॅग भरायला घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी भरलेलं आहे, पण अजून पण सगळं जे सामान आहे ते व्यवस्थित लावायचं आहे. तर काही चॉकलेट्स वगैरे घेतलेले आहेत, काही शॉपिंग पण केलेली आहे घरच्यांसाठी. तर ते कपडे पण आहेत. आणि हे ना हे सगळे कपडे आहेत. ह्याच्यामध्ये माझे कपडे ठेवलेले आहेत जे मला इंडियाला घेऊन जायचे, जिथे तर मला जे काही यूज करायचे आहेत ते. हे बघा, बघू शकता ह्याच्यामध्ये. आणि हे पॅकिंग क्यूब्स आहेत आणि ह्याच्यामध्ये ना खूप छान प्रकारे ना आपण कपडे आपले सेट करू शकतो. आणि कमी जागेमध्ये जास्त कपडे असं आपण छोटे घड्या करून घातल्यानं बसतात. जागा वाचते, आपली स्पेस वाचतो. आणि ह्या 2 कॅरी बॅग्स ज्या आहेत ह्या मी एक श्रीषा आणि दुसरी म्हणजे यशस्वी, ह्या दोघींसाठी सेम कपडे घेतलेले आहेत. फक्त त्यांचं वय कमी जास्त होऊ शकतं, पण दोघींनाही सेम सेट घेतलेले आहेत. जे तिला घेतले ते हिलाही घेतले. तर असं मॅचिंग घेतलेले आहेत. आणि खरं सांगायचं ना, तर ह्या दिवसांमध्ये इतकी गडबड झाली ना, म्हणजे माझं काम पण चालू होतं. काम हे घरचं पण, छोटे-मोठे कामं असतात आपली घरची, आणि इथून जाण्याआधी थोडीफार साफसफाई पण करायची होती. आणि अजून मला ना खायला पण बनवायचं आहे यांच्यासाठी. मग भडंग वगैरे असेल किंवा लाडू वगैरे असतील, चपात्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या आहेत, ते पण आहे. आणि उद्या ॲक्च्युली एक दिवस आहे मला सुट्टी, आणि त्याच्यानंतर माझं अजून काम आहे. आणि काम झालेल्यानंतर नेक्स्ट डेला मला इंडियाला यायचं आहे. तर म्हणजे खूप कमी वेळ आणि खूप हेक्टिक शेड्यूल आहे. आणि मला वाटतंय आता हा पूर्णच महिना माझा, जो आता पाठीमागून सगळा महिना गेला, हा खूपच हेक्टिक होता. म्हणजे काम वगैरे, शॉपिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी साईड बाय साईड सगळं चाललेलंच होतं. आणि ना म्हणजे स्वतःला वेळ द्यायला पण एवढा टाईम मिळत नव्हता खरं तर. आणि आता अजून गडबड होणार आहे असं वाटतंय. पण बघू, आता हे मी सगळं ह्याच्यामध्ये भरते. आणि आत्ता माझी ॲक्च्युली अपॉइंटमेंट आहे. आणि 1 तासानंतर, हां, 1 तासानंतर माझी अपॉइंटमेंट आहे. तिकडं पण मला जायचं आहे. आणि आमचे जे साईडचे नेबर आहेत ते पण आमच्याकडे आज येणार आहेत कॉफीसाठी. कारण एक जे आलेत आहेत ते ऑलरेडी आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. पण इकडचे म्हणजे आमच्या वरच्या बाजूचे आहेत, ॲक्च्युली खालच्या बाजूचे आहेत, सॉरी खालच्या बाजूचे आहेत. तर त्यांच्या खूप दिवसापासून त्यांच्याशी म्हणजे आम्ही म्हणत होतो की तुम्ही या या म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं, पण त्यांना जमत नव्हतं, किंवा आमचं मग दोघांचं कधी ह्यांचं काम असायचं, कधी माझं काम असायचं, मग त्यामुळे जमत नव्हतं. मग फायनली ह्यांनी त्यांना बोलवलं. मग आता ते येणार आहेत आज. तर ह्यांनी आज बोलवलंय तर ते आज येणार आहेत. तर मग ते पण आहे. मग म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप कामं आहेत. मी एवढ्या म्हणजे गोष्टी मी शेअर करत नाही ऑन स्क्रीन, की पण पाठीमागे बघितलं तर भरपूर कामं असतात, भरपूर गोष्टी असतात. त्याच्यातून पण वेळ काढून मग मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. माझं काम, घर, आमच्या ज्या काही गोष्टी असतील, घराच्या रिलेटेड असतील, कामं असतील, खूप साऱ्या गोष्टी. तर असं आहे सगळं. तर मग मी हे तुम्हाला जेवढं मला शक्य होईल तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. पण जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी मगाशी म्हटलेलं होतं की माझी अपॉइंटमेंट होती, तिकडं जायचं आहे मला. आणि आमचे नेबर पण येणार होते. तर माझी अपॉइंटमेंट झाली, त्याच्यानंतर आमचे नेबर आलेले. मग त्यांच्यासाठी मग आम्ही चहा केलेला, इंडियन मसाला टी.
तर ते विचारत होते त्याची रेसिपी तुम्ही कसं बनवला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर मग ते आम्ही सांगितलं त्यांना कसं कसं बनवलं ते. मग आम्ही काही चीज बॉल पॉकेट वगैरे असतात म्हणजे चीज पॉकेट असतात ते वगैरे आणि अजून काही गोष्टी होत्या खायच्या तर त्या आणलेल्या होत्या. गार्लिक ब्रेड होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि छान मस्त आम्ही बोलत बसलो. मला वाटतं 1-1.5 तास बसलो असणार ना. हां, तर 1-1.5 तास आम्ही बसलेलो बोलत. मग त्याच्यानंतर मग ते गेले आणि छान वाटलं त्यांना भेटून आम्हाला आणि त्यांना पण छान वाटलं. तर आणि आत्ता आम्ही हे मसाला दूध एन्जॉय करत आहोत टी व्ही बघत बघत. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय.